ओम चैतन्य नवनाथाय नमः। ओम नमो आदेश। कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 40वा। फलश्रुती। रोज सकाळी अगर संध्याकाळी पवित्र अंतःकरणाने हा 40वा अध्याय वाचा। आपल्याला योग्य प्रचिती येईल। हा अध्याय वाचला असता संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळते असा गुरु गोरक्षनाथाचा अभिप्राय आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। ओम नवनाथाय नमः। आदेश। नवनाथ कथासार अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता। दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथा बोलवी। मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपेकरून। स्वर्गी चरपटीनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे। हरिहरांची जिंकुनी कोटी पुढे लोभाची केली भेटी। ग्मनकळा नारधोटी प्राप्त झाली महाराजा। उपरी मणिकर्णिकेचे करूंनी स्नान पुढे पातले पाताळ भुवन। घेऊनी बळीचा गौरव मान वामनाते भेटला। भोगावतीची करूनी आंघोळी पुनः पातळा भूमडली। यावरी कथा पुढे कल्होळी नवरसाते वाढिका। असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन। तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की। इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मशक्तुल्य केला। तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात। मग जो गुरु वाचस्पती परमन्याता सर्वज्ञ मूर्ती। सहस्त्र नमन तयाप्रती घेऊनिया बैसलासे। देवमंडलास सहस्त्र नयन घेऊनी बैसलासे कनकासन। जैसा नक्षत्री रोहिणी रम अति तजे मिरवला। ऐशा रीती पाक्षासन बैसला सेवुनी सभास्थान। मग बृहस्पतीसी विस्मयरत्न चरपट प्रताप सांदतसे। आहा वय घाकुटे सान स्वरूप परी अर्कासमान थोर प्रताप। हरिहरादी करूनी लोक स्थापूनी गेला आपुलेची। तरी वाताकर्षण विद्या सबळ देव दानव झाले निर्बळ। नाथपंथी हे महाबळ आतकळे कैसे कळेना। तरी याते करूनी उपाव साध्य करावी इतुकी ठेव। या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा। की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे। तोषवूनी सर्व कर्म महिवरी मिरवावे। असो यापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून। परी ते जोगी तीव्रपणे वर्ताती सर्वदा। तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट अर्थ वदावा तयासी निकट। परी काय चाढ आमुची अलोट कार्याची भीड कोणती। तरी भिडेचे उपजेपण उजेड पडले दास्यत्व करून। तयामागे रानोरान अपार मही हिंडावी। तरी हिंडल्याने कोणे काळी उद्य पावेल कृपा नव्हाळी। अम्रपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होई। म्हणले ऐसे कास्याने हा विपर्यास येईल घडोन। तरी मही होतो पुण्यपावन आसन माझे घेतसे। तरी मी येथे सावधान करूनी रक्षितो आपुले आसन। तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी। ऐसे बोलता अमरप्ती बोलता झाला वाचस्पती। म्हणे महाराजा नाथाप्रती येथोचे आणावे महायत्ने। तरी तो यत्न म्हणशील कैसा यत्न करावा सोंभासा। त्या निमित्ते नाथ राजसा घेऊनी यावे स्वर्गासी। मग तो येथे आपल्यासाठी दावूनी भक्तीची अपार कोटी। मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधूनी घेईजे। ऐसे बोलता तपोद्विज परम तोषला अमरराज। उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया। यावरी बोले कच तात हे महाराज अमरनाथ। मच्छिंद्रपिता अष्टवसूंत उपरिचर नामे मिरवतसे। उपरिचर जाता महितळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी। सांगूनी त्याचे कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधी। तरी त्याचे पाचारून कार्ययज्ञाचा शदूनी काम। विमान्यानी आरूढ करून पाठवावा महाराजा। याप्री मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत। गौरवोनी तुवा त्याते तुष्टचित्ती मिरवावा। तरी शक्ती तव सरितालोट मच्छिंद्र उदधिपोट।
संगमिता पात्र अलोट प्रेमतोय भरले असे तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्तिका मुक्ता फळ तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया मग तो मुक्त अविधविधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधी मग ते रत्नकरणविधी स्वीकारी का महाराजा ऐसे ऐकूनी गुरुवचन परमतोषला सहस्त्रनवन मग रथी मातली पाठवोन उपरिचरा पाचारी उपरिचर येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात उदेली करू सोम्मखाते पूर्ण करी आता तू तरी विमान्यानी करोनी आरोहण जाऊनिया पाही मच्छिंद्रनंदन उपरी त्याचे सवे घेऊन जावे नवनाथ मेळी मग ते आर्या भावार्थित मेळवोनी आणि अमरपुरीत सोम्मखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणजे वसुनाथ तत्काळ विमान्यानी बैस्त बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत जालंधर अडभंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिलातात मग उठोनी मौली चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळामध्ये वेष्ठन लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांदतसे म्हणजे महाराज हो शुक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी तरी आप नव्ही जेठी सहाय्य भावे कार्याथा बहुतांपरी करूनी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधून आवश्यपणी वदविले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गौडबंगाली हेलापट्टण प्रविष्ट झाले ते विमान रावगोपीचंदमातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमान्यानी होऊन पहाते झाले वडवालग्राम तेथून तेथे षटसिद्धनागनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथूनी भरतरीचे करूनी काम विमान चालविती इच्छिल्या व्योमे तो गौतमीतीरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे यापरी तीर्थे करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीसी होता ताम्रपर्णिकाठी सवे घेतला महाराजा तेथूनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने पाहते झाले विमान्याने तेथे रेवणसिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमान्यानी झाले स्थित 84 सिद्धांसमवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परम गौरवोनी वायुत्तरी चरणावरी लोटला सकळा करोनी नमनान्मन नेत सदना सहस्त्रन्यन आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पोहोने सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहोनिया गंभीर उभे तेथे ठाकले 51 मग हवनकृत्य मनकामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्धार्थ अर्थावा 52 मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरपाळा ऐकमात सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा 53 अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छायाभरीत जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच 54 उपरिचर वसू गंधर्व घेऊन पाहते झाले अटव्यवन तेथे यज्ञसाहित्य आहुती करून वज्ञारंभ मांडिला 55 दंपत्य बैसोनी सहस्त्रन्यन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नव्ही जण स्वाहा म्हणोनी कुंडी टाकीती 56 परी किलोटळेत सीमेआत अटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राते आठवला 57 मग पाचारोनी उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ सिंहलवीपी मीननाथ कवण ग्रामी ठेविला 58 येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलोतयस्हित मीननाथ पाचारितो आताची 59 मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलोतयारत्न पाचारूनी एक क्षण भेटी केली उभेता 60 परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारासूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडभंगीनाथ मिरवत बैसविले समुदायात
यज्ञाहुती तयांच्या हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञाहुती प्रवाही चाले मच्छिंद्रजती. पुत्रमोह धरोनी चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शुक्रासी बोलत म्हणे प्रीती. म्हणे, महाराजा, यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरिचरवसू बैसवोनी पहावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राप्त विशेषू अमरपाळ समजला. मग हातीचे सोडूनी यज्ञकंकण वसुहाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निजदृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणवोनी आपण अंगे झिजेश चिनंदन. उदकपात्र मागता जाण सिद्ध होय पुढारा. खाद्य भोज्य षडरस अन्न करे आणीतसे पात्री वाढून. शेवटी शिणले जतीचे चरण निझहस्ती चुरीतसे. अशी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन. हृदी भाविती यावरून प्राणसाडी करावी. येरीकडे मीननाथ सुताशी विद्या अभ्यासी. तो सम्य जाणोनी सापेक्ष इंद्र मयूरवेशे नटलासे. निकट तरुशाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपथी. तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लादले. दैवे सर्व तपरहाटी सकळ लादली हातावटी. उपरी वाताकर्षण विद्या पाठी वातप्रेरक अस्त्र लादले. अशी विद्या होतास धन परम हरुषला सहस्त्रन्यन. परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तंववरी. असो हवनहर्पणाहुती मख पाऊनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग उपरी त्रिदर्शनाथे पूजिले अंग. वस्त्रभूषणे चांद देऊनिया गौरविले. सकळा बैसवोनी कनकासनी उभा राहिला जोडोनी पाणी. सर्वांसी वदे म्लानवदनी नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा सामुदाय. म्या मयूरवेश धरूनी माये अभ्यासिले विदेते. मिंजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न. तरी आपुला वर त्याते देऊन सनाथपणी मिरवावे. असे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करीकृत्य. मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठवाव्या कारण. तरी चोरूनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझलागी. ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर वसु वाचस्पती. गौरवोनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तांत. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तयाकारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्ष तप आचरिता विद्या फळेल तत्वता. परी नाथपंथी छळन होता पदरावरी पडेल. असे बोलोनी सकळ जती विमानरूढ झाले समस्ती. खाली उतरूनी महिवरती नाना तीर्थे भ्रमताती. असे भ्रमण करिता जती तीर्थ झाली अप्रिमिती. या उपरी किलोतये मच्छिंद्रजती पुसोनिया चालिला. मग ते किलोतयेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणोन बोळविले नाथांसी. सवे घेऊनी मीननाथ विमान्यानी झाले समस्त. खाली उतरूनी मृत्युंहित नाना तीर्थे पाहिली. हेलापट्टणी मैनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती. तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धती निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगाव्या नाही का. असो सिद्धक्तकास उत्तम तीर्थ करीत भ्रमताती. येरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्रीपर्वत. 12 वर्षे तप निश्चित तीव्रपणी आचरला. परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेणे सरितालोट लोटोनी भीमरथीते भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरोन. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडिवेले. असे तप करोन स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकटरूपे मिरवले नाथ. मग येऊनी आपुले स्थानात गुप्तरूप राहिले. मठीत राहिला कानिफाजती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. जानपीर तो जालंदर जती गर्भागिरी नांदतसे. त्याहुनी खालता गैबीपीर गहिनीनाथ परमसुंदर. वडवाळग्रामी समाधीपर नागनाथ असे की. विटग्रामी मानवदेशात तेथे राहिले रेवणनाथ.
चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती भरतरी राहिला पाताल भुवनी मीननाथ गेला स्वर्गाला गोनी गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात विमान पाठवोनी मैनावती ते घेऊनी विष्णू गेलासे पुढे 84 सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने येथूनी चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा तरी आता सांगतो मूळापासून कथा वर्तली कवण प्रथमाध्यायी गणपतीस्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगूनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून तरी संबंधबाधा घरातून जाईल त्रासून महाराजा द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्ध्यर्थ कळा साधिली तो अध्याय करिता नित्य पठण अपार धन लाभेल संसारी जाण विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करूनी उपरांती ऐक्यचित्त झाले असे याचे झालिया पठण शत्रू होतील क्षीण मुष्टिविद्यासाधन तया होत सर्वथा मुष्टिबाधा झाली असोन अपकार होईल ती येणे मूर्तिमंत मारुती करोनी रक्षण राहे तया घरी सर्वदा चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकूनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठण करिता चुकेल कपटाची बंधनव्यथा शत्रु पराभवोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करिता पठण भूतसंचार नोहे त्या घराकारण आली असता जाती सोडून परमत्रासे करोनिया सहाव्या अध्यायात शिवस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करूनी प्रसन्नचित्त वश्य झाली अस्त्रेती तो अध्याय नित्य करिता पठण शत्रुलागी पडेल मोहन निष्कपट तो करूनी मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकूनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा इच्छेसमान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नोहे 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखीण भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फळप्राप्ती घेईजे आठवे अध्यायी सकळ कथन पाशुपतरायासी रामदर्शन रणी मित्रराज जिंकून केला प्रसन्न विदेसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवूनी बद्रिकाश्रम विद्यावरण झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करोनी राहे दशम अध्यायींचे कथन स्त्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुतर्थी पाठवोन अर्थ किलोतळेचे पुरविले एकांती बैसूनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कदर्म पुतळा करिता तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उद्य पावला जालिंदरनाथ तो एकादश अध्याय पठण करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळारात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्तीविशेषाते संततीसह भोगील की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होऊनी जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करिता पठण क्षोभन पावे कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठण स्त्रीहत्येचे दोष धन त्यांचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वजा चतुर्दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने
स्त्री बोले घातले नेऊन गुप्त निशिमाझारी। तो अध्याय पठण करिता असेल बंद कारागृही व्यथा, तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल। पंचदशांत सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन। उपरी स्त्रीराज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले। तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्यकृत्य। शांती पावोनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल। 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते, तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुह स्वपनांते नाशील। सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून। उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला। तोची अध्याय पठण करिता योग साधेल आचरता। दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो। अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपः पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला। तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा। पूर्वज कुंभीपाकी असता सुटका होईल तयाची। 19व्यात गोरक्षाकारण भेटला मारुती श्रीरामप्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठण तया मोक्षार्थ साधेल की। 20व्यात अद्भुत कथन श्रीं छिंद्रा भेटीचे कारण। गोरक्ष स्त्रीराज्यात जाऊन स्नेहसंपन्न झाला। तो अध्याय पठण करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ, तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल। 21व्यात स्त्रीराज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदन। नानाप्री बोधूनी मन दुष्टकर्माते निवटिले। तो अध्याय नित्य पठण करिता नासेल बहुजन्मांची गोहत्या। निष्कलंक होऊनी चित्ता तपलोकी मिरवेल। 22व्यात सोरटीग्रामी गोरक्षे मीननाथा मारोनी। पुन्हा उठविला मंत्रे करोनी मच्छिंद्र मोहे करोनिया, तरी तो अध्याय नित्य पठण करिता पुत्रार्थिया पुत्र तत्वता। तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की। 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भादरी जाऊन सुवर्णविटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे। आणि केला तेथे उत्सव, तरी तो अध्याय पठण नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी। 24व्यात भर्तृरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेंत, तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळहत्या नासेल। बाळहत्या जन्मांतरी तेणे समस्त वांझ होती नारी, तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवाचे। 25व्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करून, तरी तो अध्याय केलिया पठण शापवचन बाधे। आणि मानववीण दुसरा जन्म होणार नाही तया कारण। आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्र गुणी होई। 26वे अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत। आणि विक्रम भर्तृरीसूत एकचित्त भेट होऊनी राहिले। तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जाती नसून पोटी पाठी शत्रुसंधान राहे होऊनिया। 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम। भर्तृरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला, तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान। गेली वस्तू पुनः परतोन सापडेल तयाची। 28व्या अध्यायात पिंगलेकरिता स्मशानात विरक्त होऊनी भर्तृरीनाथ पूर्ण तप आचरिला। तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न। कांता लाभेल गुणमान सदार्थ सेवेशी। 29वे अध्यायीचे चरित्र भर्तृरी होऊनी विरक्त पवित्र। गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पैन केला। तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून। आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना। 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, परी ते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय। 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पढ़ता नित्य कप्तमंत्र न चालती। 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमदेही संचरोन 12 वर्षे राज्य करोन पुत्र दिधला रेवतीसी। त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहकारण। गंडात्रे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की। 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्रशव स्वर्गाहून महीवरती उतरिले,
तरी ता कथा करिता पठण धनुवार्ताचे निरसे विघ्न झालेल्यात होता श्रवण पीडा हरेल तयाची 34व्यात रेवजन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्धिकया दावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन यश घेऊन येईल तो 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्त की पे स्वर्गी जाऊन बाळे आणिली विप्राची तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उद्राकारण 42 करून उद्धारण गातील आख्यान लोकनरी 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाचीये मातेसी ती कथा करिता श्रवण पठण सर्पवृश्चिक दंश जयाकारण झालिया विषाचे उत्तीर्ण श्रवण केलिया अध्याय तो 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसूत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकियेले भिडोनी ती कथा करिता श्रवण पठण सदना न लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्येमाजी करूनी संपन्न तीर्थावळी धाडिला तरी ती कथा सुरस श्रवण पठण होता त्यास हिमताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहरादी देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठण तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावोन जय घेऊन येईल की यावरी 40व्यात कथन सर्व नाथांते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थीरूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठण करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्रपौत्री नांदेल 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन जो निंदक याते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वश पावोनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिताहा अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किम्यागाय परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणोनी श्रोते हो भाविक जन सोडोनी द्या की निंदावचन विश्वासापर स्वार होऊन मोक्षमुक्काम करा की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठण करून हे 40 प्रसंग मंत्रनिर्वाण महासिद्धीचे असती की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुहखाची करतील बोहरी तरी संग्रह करूनी उगलेची गरी ठेवा विश्वास धरुनिया ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुहख दरिद्रहरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठण करिता षण्मास्मिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निहसंशय चित्ती पठण करूनी पहावे याउपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करूनी ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा असा याचा आहे मार्ग करूनी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढवोनी अंग कार्य तुमचे करीतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंडीसूत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते शके 1741 प्रमाथीनाम ज्येष्ठ मास शुक्लपक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला जरी ओम्या सर्व नेमस्त सप्तसहस्त्र सहाशत उपरी ऐसे दैदीप्यवंत ओम्या मंत्र असती ह्या अध्याय वाचाव्या न बनेल जासी तरी अध्यायातील एक ओमविसी पठण करूनी नाथनामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथांते धुंडीसूत मालू नरहरी हेची विनवी की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ति श्रीभक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किम्यागाय सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिंशतीत्माध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु।
शुभ भवतु श्रीरस्तु इति नवनाथ भक्तिसार समाप्त। या ग्रंथाचे आद्य ग्रंथकार श्री गोरक्षनाथ म्हणतात, यांतील सर्व कथा अद्भुत आणि सत्य आहे। जो कोणी या कथांस असत्य मानेल किंवा निंदा करेल तो विघ्नसंतोषी इहपरलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात पडेल। म्हणून नाथभक्तांनी निंदा सोडून या ग्रंथावर श्रद्धा ठेवावी आणि नवनाथ कृपेचा चमत्कार अनुभवावा। मित्रांनो, फलश्रुतीमध्ये कथन केल्याप्रमाणे मनोरथ पूर्तीसाठी तो अध्याय दररोज वाचनात ठेवावा। नवनाथांच्या कृपेने 6 महिन्यात निःसंशय मनोकामना पूर्ण होईल, यशप्राप्ती होईल। तसेच हा अत्यंत पवित्र ग्रंथ घरात ठेवून दररोज केवळ एक फूल वाहून नवनाथांचे स्मरण करावे। नवनाथांची कृपा होऊन अवश्य कार्यसिद्धी होईल। जर अध्याय वाचण्यास जमला नाही तरी अध्यायातील एक ओवी वाचावी आणि नवनाथांचे स्मरण करावे। असे केले तरी नवनाथांची कृपा होते। तसेच रोज सकाळी अगर संध्याकाळी पवित्र अंतःकरणाने नुसता हा 40वा अध्याय वाचला तरी संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळते, असा गुरु गोरक्षनाथाचा अभिप्राय आहे। कारण यात सगळ्या अध्यायाचे संक्षिप्त सार आणि फलश्रुती एकत्र केलेली आहे। ओम चैतन्य नवनाथाय नमः। नवनाथ कथासार 40वा अध्याय समाप्त। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। बोला अलख निरंजन। नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा। आदेश। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या। ओम नमो आदेश। धन्यवाद।